नमस्कार, सुनीता किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला रव्याचे गुलाबजाम करून दाखवणार आहे। तर इथे 1 कप मी रवा घेतलाय, बारीक रवा आहे, असा 0 नंबरचा रवा घ्यायचा। त्याला 1 कप साखर लागणार आणि हाच कप भरून आपल्याला 1 कप दूध लागणार आहे। हे तिन्ही पण साहित्य ह्या कपानेच मोजून घेतले। आता आपण रेसिपीला सुरुवात करू। जे मी हे गुलाबजाम करते ते आपल्या घरगुती साहित्यामध्ये, जे आपल्या घरामध्ये उपलब्ध साहित्य असतं त्याच्यामध्येच तुम्हाला मी करून दाखवते। हे प्रत्येकाच्या घरी हे साहित्य असतं। तर आता आपण रेसिपीला सुरुवात करू। मी गॅस पेटवून घेते। कधी जर आपल्याला वाटले बाबा काहीतरी गोड करून खावं, तर हे पटकन होणारे गुलाबजाम आहे। आता तवा मी ठेवलाय, मध्ये एक पॅन मी ठेवलेला आहे गॅसवरती। तो गरम झाला का आपल्याला 1 कप त्याच्यामध्ये दूध टाकून घ्यायचं आहे। आता आपला पॅन गरम झालेला आहे। मी हा 1 चमचा तूप टाकून घेतले। आता ह्या कपाने आपण सगळे साहित्य घेतलेलं आहे मोजून, त्याच कपाने आपल्याला 1 कप दूध लागणार आहे। तर जरा उकळी येऊन द्यायचा। हे दूध मी पहिलं गरम करून घेतलं होतं आणि ते गार झाले आणि ते घेतलेलं आहे मी। तर ह्याच्यामध्ये रवा मिक्स करून घ्यायचा आपल्याला। आता हा रवा मी मिक्स करून घेतलाय। आता आपल्याला असंच 5 मिनिटाला वाफ काढून घ्यायची। तर मी झाकण ठेवते आणि 5 मिनिटं वाफ काढून घेते। आता बघूया आपला रवा फुललाय का चांगला। हा बघा, आपला मस्त झालाय रवा फुलून। आता हे मी काढून घेते एका ताटामध्ये। हा थंड होईपर्यंत आपण पाक करून घेऊया। आता मी या कढईमध्ये 1 कप हा कप भरून साखर घेतली होती ना, आता त्याच्यात आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। 2 कप आपल्याला पाणी टाकायचं आहे। आता हे बघा, आपली साखर सगळी विरघळले। आता ह्याला एक उकळी काढून घ्यायची। आपल्याला काय हा पाक एक तारी 2 तारी नाही करायचं आहे, आपल्याला पातळच पाहिजे, फक्त चिकटपणा आला बस। आता ह्याच्यात मी 3 वेलची घेतल्यात, त्या टाकून घेते आणि ह्याला एक उकळी काढून घ्यायची चांगली। हे बघा, आपल्या पाकाला चांगली उकळी आलेली आहे। तर बघू याला चिकटपणा आलाय का, आणि आपण गॅस बंद करून घेऊया, कारण कसं जास्त आपल्याला पाक नाही पुढे घालवायचा आहे। थोडा चिकटपणा आलेला आहे त्याला। आता हे बंद करून घेऊया। मी गॅस बंद करते आणि पाक बाजूला ठेव। हे बघा, आपला हा रवा असा मी मळून घेतलाय। हा बघा, मस्त असं गोळ होतील असं। हे बघा, ह्याला कुठं क्रॅक पण जात नाही, मस्त याचं गुलाबजाम होतं। आता असेच आपण बनवून घेऊया। हे बघा, आपले बहुतेक सगळे झालेत तळून। हे बघा, आता आपण असेच आहेत तेवढे तळून घेणार आहे। आता हे बघा, आपले रव्याचे गुलाबजाम इथं बनवून तयार झालेत। पण आता आपण हे गुलाबजाम आहे ना, असंच फ्रीजमध्ये ठेवणार आहे। ते 5 ते 7 तास होईपर्यंत हे असंच आपण ठेवू। आता आपल्या गुलाबजामला 5 ते 7 तास झालेले आहेत आणि मी फ्रीजमधनं बाहेर काढलेले आहेत। एक तोडून दाखवते मी। हा बघा, बघू शकता तुम्ही, मस्त आतपर्यंत त्याला पाक मुरलेला आहे। हा बघा, आणि हे गुलाबजाम बनवताना ज्या टायमात आपण तळायला घेतो त्या टायमात तेलामध्ये टाकले ना, तर ते सतत हलवायचं मिडियम गॅस करून, नाहीतर ते फुटतात आणि अंगावरती तेल उडण्याची शक्यता असते। तर जर केले हे गुलाबजाम तर जपून करा। आणि आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशीच एखाद्या नवीन रेसिपीसह। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।